नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला मग आज आपण बनवणार आहे भेंडीची रस्सा भाजी। त्यासाठी आम्ही पाव किलो भेंड्या घेतल्या आहेत। तर स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेत आहे। त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या। भेंड्या धुवून घेतल्या, त्यानंतर आपण भेंड्या कट करून घेऊया। असे भेंड्याचे मोठे मोठे पीस कट करून घेऊया। भेंडीची रस्सा भाजी अजून तुम्ही कधी खाल्ली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सुकी भेंडी आपण नेहमी खातो, पण आज मी बनवणार आहे भेंडीची रस्सा भाजी। गॅस ऑन केलेला आहे, त्यावर एक कढाई ठेवली। सर्वप्रथम त्यामध्ये आपण 1 वाटी तेल घालणार आहे। बघून घ्या, भेंड्याचे असे पीस बनवले। तसेच ही सर्व साहित्य आहे: मोहरी, मसाला, गरम मसाला, जिरी आणि हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेले टोमॅटो आणि खोबऱ्याचा कीस, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि काळं तिखट। ही सर्व साहित्य आपण मसाला भेंडी म्हणजेच भेंडीची रस्सा भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे। 1 वाटी तेल कढईमध्ये टाकून घ्या। तेल गरम होऊ द्या। त्यामध्ये आपण जे भेंड्याचे पीस बनवून घेतलेले आहेत ते फ्राय करूया। आपण तेलामध्ये अशी भेंडी फ्राय केली की नंतर आपली भाजी चिकट बनणार नाही, त्यासाठी आपण अशा तेलामध्ये भेंड्या फ्राय करून घेणार आहे। मस्त अशा हलवून घ्या। 2 मिनिटं फ्राय करून घेणार आहे। बघा भेंड्या कशा फ्राय होत आहेत। जवळपास आता आपल्या भेंड्या फ्राय होत आलेल्या आहेत। अशा एकदा हलवून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या। सर्व भेंड्या अशा काढून घेतल्या। आता त्यातलं थोडं तेल कमी करून घेतलंय आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। तसेच 1 चमचा जिरी ही घातली, अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। सर्व मिश्रण एकदा हलवून घ्या। बारीक चिरलेला कांदा 1 वाटी त्यात घालणार आहे। कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्या। बघा कांदा भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते घालणार आहे। आता टोमॅटो थोडंसं भाजून घेऊया। टोमॅटो ही जवळपास आता फ्राय होत आलेला आहे। बघा कसा लालसर कलर आलेला आहे आपल्या मिश्रणाला। आता आपण यामध्ये बघा किती छान असं फ्राय झालंय। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मसाला त्यामध्ये टाकलेला आहे। अजून एकदा हलवून घ्या। सर्व मसाले भाजून घ्या। तसेच खोबऱ्याचा किसही टाकलेला आहे। मिश्रण जवळपास सर्व एकत्रित झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं काळं तिखट घालणार आहे। 2 चमचे ते 3 चमचे काळं तिखट टाकूया। मसाला आपला मस्त असा भाजलेला गेलेला आहे। त्यामध्ये आपण आता ज्या आपण भेंड्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या घालणार आहे। भेंड्या टाकल्यानंतर सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या। सर्व मिश्रण असं भेंडीला चिटकलं पाहिजे।
आता जवळपास आपली भेंडीची भाजी तयार होत आलेली आहे. त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करा. 1 ग्लास एवढं पुरेसं पाणी घ्या. आता सर्व मिश्रण एकदा हलवून घ्या. आता फ्लेम वाढवून घेणार आहे. हळूहळू आता भाजीला असा रस्सा सुटलेला आहे आणि थोडीशी उकळीही फुटलेली आहे. बघा कशी मस्त असं तेल वरती आले. थोडंसं शेंगदाण्याचं कूटही ॲड करूया. चवीनुसार घालू शकता. 1 ते 2 चमचे टाकू शकता. बघा मस्त अशी भाजी गरम झाली. आता आपण ती सर्व करूया. मस्त असा खमंग असा वास सुटलेला आहे घरातून आणि भेंडीही फ्राय झालेली आहे छान. बघून घ्या. चमचमीत आणि झणझणीत भेंडीची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. आता डिशमध्ये आपण सर्व केली आहे. तुम्हीही तुमच्या घरी भेंडीची रस्सा भाजी नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल. एक वेळ अवश्य करून पहा. धन्यवाद.